मनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्ष प्रदायिनी मंजूळ भाषिणी वेदनुते। नमस्कार, लालबागची सिद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला माझ्या घरची मार्गशीर्ष व्रत उद्यापनाची म्हणजेच महालक्ष्मी व्रत उद्यापनाची पूजा दाखवणार आहे। मी कशी मांडणी केली आहे आणि हळदी कुंकवाला वाण म्हणून काय वाटलंय ते सगळं काही आपण व्लॉगमध्ये बघूया। चला। पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनाने केली। त्यानंतर श्री विष्णू आणि महालक्ष्मी मातेच्या तसबिरीची पूजा केली। महालक्ष्मी मातेची पूजा श्री विष्णूंच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते। देवीचं म्हालसा रूप साकारण्याचा मी प्रयत्न केला। त्याप्रमाणे देवीला मळवट भरला, देवीची वेणी घातली आणि खणाची साडी नेसवली। देवीच्या कुंकवाच्या पावलांची पूजा देखील केली। देवीसाठी गाजराचा हलवा नैवेद्य म्हणून केला होता। उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं आणि दारासमोर सुंदर रांगोळी सुद्धा काढली। घराचं प्रवेशद्वार घराची समृद्धी दर्शवतं आणि इथूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते, त्यामुळे प्रवेशद्वार नेहमी सुशोभित असावं असं म्हटलं जातं। आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले। पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल। त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले। नवऱ्याला जेवण वाढले, त्याला जेवण अळणी लागले। मग तिने ताटात थोडे मीठ वाढले, पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले। हेच ते राज्याचे सार। देवीचं रूप खूपच प्रसन्न दिसत होतं। यानंतर आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील होता। आपल्या घरात ज्या चांगल्या गोष्टी घडतात ना, ती देवीची कृपा आणि तिचाच आशीर्वाद असतो। यानंतर आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील होता, पण त्याआधी मी देवीची ओटी भरली। यासाठी मी नारळ, खण, 5 फळं, तांदूळ, हळदी कुंकू असं साहित्य घेतलं होतं। देवीची ओटी भरली आणि पुढच्या वर्षी ह्याच उत्साहात आणि ह्याच आनंदाने मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आमच्याकडे होऊ दे असं देवीकडे वरदान मागितलं। यावर्षी मी हळदी कुंकवासाठी मोसंबी आणली होती। त्याचप्रमाणे वाण म्हणून मी स्वतःच्या हाताने रेडीमेड रांगोळ्या बनवल्या होत्या आणि त्याच वाटल्या। सगळ्यांना त्या खूप आवडल्या। फुलं सुद्धा वाटली। देवीच्या नैवेद्यासाठी केलेला गाजराचा हलवा सुद्धा सर्वांना पत्रावळीच्या तृणातून दिला। आताच तुम्ही माझ्या घरची महालक्ष्मी व्रत उद्यापनाची पूजा पाहिली, ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः असं लिहायला विसरू नका। लवकरच नवीन विषयासोबत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत लालबागची सिद्धी या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।